वडवली बी संघ दिसेल, बी संघ दिसेल, त्यानंतर साही हा संघ दिसेल. त्याचबरोबर ओपनमध्ये ओव्ही 11 बदलापूर संघ दिसेल, एस एन 11 न्यू मुंबई संघ दिसेल, कल्याण 11 आणि पूर्वी 11 म्हणजे अनेक मादवार खेळाडू उद्या या ठिकाणी खेळताना दिसतील. तर उद्याची दिवस खूप चांगल्या प्रकारे असणार. वरती जाऊया आजच्या क्वार्टर फायनलकडे. दोन मादवर संघ या ठिकाणी पाहतोय. पारगाव कामोठे एकत्रितपणे खेळतोय, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय सुजल 11 विंधने हा ओपनचा संघ आपण पाहतो. तर सलामी जोडी मैदानाकडे रवाना झाले. सलामीला आपण पाहतोय स्ट्राईकला नितीन, तर शैलेश. स्ट्राईकला शैलेश आणि नॉन स्ट्राईकला तो नरेश. ही जोडी आपण मैदानात पाहतो. तो गोलंदाजी मार्कवरती ज्याने 2 सामने चांगली गोलंदाजी केली तो सुलक्षण अर्थात लारा आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. तर आज आपल्या सोबत पाहतोय ओमकार सावंत आणि त्याचबरोबर एक असा ऑपरेटर, कारण तो असला का खूप मजा येते आमच्या सोबत. प्रशांत पवार जर पाहिलं गेलं, कारण मी 3 ते 4 वर्ष पाहतो प्रशांत नेहरू विभागामध्ये ऑपरेटर आणि त्याचबरोबर चांगला कॅमेरामॅन आपण पाहतोय. त्याचबरोबर ओमकार सावंत गेले अनेक वर्ष या कर्जत नगरीमध्ये येऊन आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुंदर कव्हरेज करत असतोय. स्कोररच्या भूमिकेमध्ये संकेत बाबरे आमच्या सोबत जोडला गेला. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली स्ट्रिक्सच्या हातामध्ये चेंडू जाऊन उचलला. चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. लारा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. आज दिवसभर पाहिलं गेलं एक उत्तमरित्या गोलंदाजी करताना दिसला. शैलेश स्ट्राईकला असलेला फलंदाज, नॉन स्ट्राईकला तो नरेश. नाईकदा सुरेख मध्ये विचावतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली सुरुवात पारगाव कामोठे संघाकडून पाहिली जाते. सुलक्षणचा पुढचा चेंडू या ठिकाणी पिचचा थोडा बाहेर टाकला. चेंडू नो चेंडू आणि त्याचबरोबर शतरक्षमध्ये थोडीशी तालमेल त्यांना 2 धावा. नो चेंडू, पंचांचा इशारा नोचा आपण या ठिकाणी पाहतोय. नो +2 अर्थात 3 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर हा खराब चेंडू आपण पाहिला, त्यानंतर 2 धावा त्यावरती आल्या. गोलंदाज सुलक्षण फ्रीचा चेंडू असल्याने त्याला सामना करेल तो शैलेश. स्ट्राईकला असलेला शैलेश फ्रीचा चेंडू. सुरेख चेंडू आपण पाहतोय. चेंडू निर्धाव चेंडू फ्रीचा काही नाही शैलेशला. ठिकाणी पाहतो सोबत संदीपजी बोराडे आमच्या सोबत जोडले गेलेत. संदीप सर पाहिलं गेलं आज पूर्ण दिवस सुलक्षण चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. त्या दरम्यान पुढचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होतं. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी येतोय हा खणखणीत चौकार. चार चेंडू झाले, 7 धावा दफलकावरती लागल्या गेल्यात.
जरी फ्रीडचा चेंडूवरती डॉट चेंडू निघाला असेल त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण होतं आणि त्या दरम्यान चौकार या ठिकाणी अर्जित झाला व क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल. संजय ज्या दिशेने चेंडू चौकार गेला होता तिथे जाऊन पोहोचलाय. सुलक्षण पुन्हा एकदा तयार. ह्या दरम्यान बॅट सिनर्ज घेतल्या ते यष्टीरक्षकाकडून चेंडू निघून जातो आहे. लास्ट ऑफ रिझन मध्ये एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड थोडा बदलला जातो वाढला जातोय. जाऊन पोहोचलाय तो 8 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू त्या दरम्यान सरळ रेषेत चेंडू निघून गेला यष्टीरक्षक हातामध्ये. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं जरी एक खराब चेंडू टाकला असेल ना फक्त स्कोर कार्डवरती 8 धावा धावफलकावरती लागले गेलेत. संधी पाहिलं गेलं तर सलामीची जोडी अजूनही मैदानावरती स्थित आहे. कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही आहे. पण स्कोर कार्ड ज्या पद्धतीने पाहिजे कारण पारगाव कामोडेची आपण फलंदाजी पाहिली इथे आणि गोलंदाजी पाहिली दोन्ही बाजूनी सरस निघालेत. त्याची गोलंदाजी सरस निघाली एका सामन्यामध्ये आणि एका फलंदाजी इथे सुलक्षण हातात गेली. स्कोर कार्ड नक्कीच विचार करायला गेलं संदीप गायकवाड एक चुरशीची लढत होणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीत जर विचार ना मात्र हारता हारता वरती गेले मिळाली. पहिला सामना एकतर्फी मात्र विजयावरती बॅकफुट वरती जात होते परंतु असो विजय तर संपादन केला. परंतु आता मात्र रडलाय विंधणे करून खेळलं गेलं चेंडूला. आधीचा मैदान जर विचार करायला गेला तर हा मैदान हवेतून चेंडू उडवणं गरजेचं आहे फळीच्या माध्यमातून. परंतु इथे टॅप केला गेला एकेरी स्वरूपातली धाव आली आणि एका धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकातल्या चेंडूचा आपण समाचार घेतोय. संजय गोलंदाजी धावफलक जाऊन अद्यापपर्यंत चेंडू पाहूया आणि फ्रीडचा चेंडू बघा हवाई सफर केले. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. इथे क्षेत्ररक्षण चुकी करतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार होतोय. या दरम्यान आपण पाहतोय सुरेख चौकार या ठिकाणी अर्जित होतोय. चौकार अर्जित या ठिकाणी स्कोर कार्ड आपण 15 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी तयार 9चा होता त्यावरती चौकार अर्जित झालाय. या ठिकाणी दरम्यान तू पाहतोय संजय तयार पंचांच्या डाव्यासाठी गोलंदाजी करतोय. वेध घेणारा चेंडू होता. लेग बाईज पॅड वरती चेंडू मध्ये जाऊन विसावला. एक लेगबाईची धाव आपण पाहिली गेली. स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता. वाईट चेंडू खराब चेंडू या ठिकाणी पंतांनी सांगितलं त्यावरती 51 धाव 2 धावा एक्स्ट्रा या ठिकाणी आपण पाहतो. एक बाउन्स स्क्वेअर पंचांचा इशारा येतोय. धन्यवाद. प्रकारे पंचांची भूमिका. खालवट टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑन 2 मध्ये चेंडू वाईडिश लॉंग ऑन अर्थात काव कॉर्नर क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचला. एक धाव पूर्ण चेंडूला चाचपडणार चेंडू पकडणार फेकणार दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावा या दरम्यान घेतल्या जातात. त्या 2 धावेने स्कोर काढावी या आकड्यावरती धाव होता. या ठिकाणी 2 फलंदाज करून देताना
निसर्ग कोणत्या प्रकारचं नुकसान झालं नाही, अजून कोणत्या प्रकारचा गडी बाद करण्यामध्ये यश संपादन करू शकला नाही. पूर्ण दुसऱ्या धावांचा प्रयत्न आपण पाहिलं गेलं, एसटी जवळ कोणी नाहीये आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. चांगल्या प्रकारे आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आहेत. दुहेरी धाव या ठिकाणी घेतली जाते. नरेश आत्तापर्यंत फक्त 2 चेंडू केला, 1 धाव पटकवले. तर शैलेश आत्तापर्यंत आपण पाहिलं गेलं 10 चेंडू आणि वरती खेळतोय. एक्स्ट्रा धावा अवांतर धावा आपण पाहिल्या गेल्या. ग्लास केला चेंडूला, क्लासिकल फटका आपण पाहतो. क्लास दाखवला या फलंदाजाने. चेंडू विरकावून दिले, बॅकपास स्क्वेअरली त्यांच्या डोक्यावरून सी मारेच्या पलीकडे जमला. 6 धाव्यांसाठी हा खणखणीत षटकार. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. या षटकात धावा कुठल्या गेल्या ते 20, पहिल्या षटकातील 8, 28 धावा या 2 षटकामध्ये लागल्या गेल्यात. आपण जातोय पुन्हा एकदा संदीप बोराडे सर यांच्याकडे, कारण येणारे 12 चेंडू या पहिल्या इनिंगचे त्यांच्याकडे असणार. कारण हे सामना आणि या सामन्याचं खरंच खऱ्या अर्थाने लाईव्ह थेट प्रेक्षण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग घरी बसल्या पाहतोय. पण इथे जे प्रेक्षक आहेत त्यांना आवाज यानंतर ऐकायला येईल ते संदीपजी बोराडे. यस सर, थँक्यू संदीप गायकवाड. जर विचार करायला गेलं पहिल्या षटकाचा विचार करूया, या ठिकाणी पहिल्या षटकाच्या अंती लाराणेची गोलंदाजी केली. तिथे मात्र त्याने धावा खर्च केला त्या 8, पण कोणती विकेट मात्र त्याला संपादन करता आले नाही. त्याच्यानंतर जर विचार करायला गेलं तर मात्र संजयने गोलंदाजी करत धावा खर्च केल्या त्या 20. आता सांघिक कोट्यातलं 3रं षटक प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश. सांघिक कोट्यातलं हे 3रं षटक आहे. शैलेश आणि नरेश सध्या मैदानावरती. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी राजेशच्या माध्यमातून आलेला हा चेंडू, फळीचा ना चेंडूचा संपर्क पाहिजे तितका आला नाहीये, परंतु चेंडू सरळरित्या पंचांचा मात्र वाईटचा इशारा येतोय. एसटी रक्षकाला चुकवत हा चेंडू जात होता. दरम्यान एसटी रक्षकाने चपलाई दाखवली. इथे मात्र क्षेत्ररक्षण घडवलं, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. म्हणजे इथे पहा 1+1 या 2 धावा धावफलकावरती अतिरिक्त स्वरूपात जोडल्या जाणार. म्हणजे आता धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे ते 30 या आकड्यावर. आईस चेंडू आपण पाहतोय यष्ट्यांच्या वरून जाताना चेंडू दिसलाय. जर खालच्या टप्प्यात हा चेंडू आला असता, खालच्या लाईन मध्ये पाहायला मिळाला असता, तर या चेंडूवरती त्रिपला सुद्धा चित होताना दिसला असता. परंतु हा चेंडू जातोय थोडासा लेग स्टंपच्या डोक्यावर. पुढचा चेंडू गोलंदाज राजेश पुनश्च तयार. बुद्धीचा पूर्णपणे वापर केला. आता मात्र या फलंदाजाने एक चांगल्या पद्धतीने चेंडूला थोडासा ड्राईव्ह केला गेला त्याच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र या 2च धावा घेत आहेत. 2 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावला जात आहे. धावफलक जाऊन पोहोचले 32. अधिकृत 3 चेंडू राजेशच्या गोलंदाजीत आपण पाहिले आणि त्याने अद्यापपर्यंत 4 धावा खर्च केल्यात. शैलेशच्या फलीचा वेध आपण पाहतोय. अद्यापपर्यंत बरेचसे चेंडू केलेत, परंतु एक षटकार आलाय, 2 चौकार त्याच्या फलीमधून मैदानात आपल्याला पाहायला मिळालेत. सांघिक कुट्यातलं हे 3रं षटक आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पुनश्च फटका आलाय, परंतु त्या फटक्यात ताकद नाही आहे, कारण ऑफमॅट मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यावरती मात्र एकेरी स्वरूपातली धाव येईल. शॉर्ट मिडऑफ कडे आलेला हा चेंडू आपण पाहिला, ज्याच्यावरती मात्र 1 धाव आली. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. सुंदर गोलंदाजी या क्षणाला पहा. आपल्या गोलंदाजीचा हाताचा वापर कसा करावा हे मात्र या चेंडूमध्ये दाखवून दिलंय ते गोलंदाज राजेशने. एक उत्तम षटक राजेशच्या माध्यमातून मैदानात होत आहे, कारण एक लाजवाब चांगली पारी करायची होती, परंतु फटके मात्र आले नाही अद्यापपर्यंत. या इनिंगचा विचार करायला गेलं तर फक्त 2 चौकार आणि 1च षटकार पाहायला मिळाला मोठा. पुनश्च फटका पाहतोय, परंतु एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता, परंतु क्षेत्ररक्षण सजला आणि इथे मात्र 1च धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक थोडासा वाढला जातोय.
अद्यापपर्यंत विचार करा, दुसऱ्या षटकात एक चांगली रणनीती आखली होती फलंदाज शैलेश आणि त्याच्या समवेत नरेशने, परंतु पहिल्या षटकात लाराने फक्त 8 खर्च केल्या. त्याच्यानंतर आला तो संजय त्याने 20 खर्च केल्या आणि त्याच्यानंतर आलेला राजेश ज्याने अद्यापपर्यंत मात्र अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. अफलातून गोलंदाजी मी तर म्हणेल, परंतु ही गोलंदाजी होत असताना एक विषय जाणवायला लागेल की 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला, परंतु 3ही षटकात एकही विकेट या ठिकाणी आपल्याला आपण जर पाहायला गेला तर घेता आली नाहीये गोलंदाजांना. त्या विकेटच्या शोधात सध्या गोलंदाज आहेत, परंतु सांघिक कोट्यातलं 4थं षटक. सचिन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, नाव फार सुंदर आहे. कारण जर विचार करायला गेला तर मित्रांनो, भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला पडलेलं हे क्रिकेट मधलं दिव्य स्वप्न अर्थात सचिन रमेश तेंडुलकर. खरं अर्थाने आपण म्हणतोय भारतरत्न ज्याला क्रिकेटचा गॉड म्हटलं जातोय, त्या सचिन तेंडुलकरचं नाव सध्या गोलंदाजाला आपण पाहतोय. त्यांच्या नावाप्रमाणे कामगिरी मैदानात त्या सचिन कडून केली जाणार का ते पाहूया. हा फटका केला गेलाय, परंतु चेंडू मात्र मैदानावरती शांतपणे थांबलाय आता. कारण एकच धाव येणार आणि यष्टीरक्षक मात्र त्या चेंडूचा पाठलाग करताना दिसत होता. कारण हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने रेनी सीझन मध्ये 11 प्लेयरची दमछाक होणार यात कोणती शंका नाहीये. आता पण पाहिलं गेलं जरी ज्या विकेट जरी गेली नसेल, पण धावांचा जो ओघ पाहिजे, धावा ज्या पद्धती पाहिजे, धावा धावफलकावरती लागल्या नाहीये संदीप. हा नक्कीच, धावा सुद्धा नाही आहेत आणि ब्रेक सुद्धा केला नाहीये. कारण ज्या पद्धतीत ब्रेक व्हायला पाहिजे तसंच होत नाहीये. म्हणजे पहिलं षटक 8, द्वितीय षटक 20, तिसरं षटक 6, एक समानता पाहायला मिळाली. हा फटका आलाय उंचीवरती चेंडू, परंतु काय घडेल इथे मात्र ज्या विकेटच्या शोधात होते तिथे मात्र सचिनने विकेट प्राप्त केलेले आहे. असं बऱ्याचशा प्रेक्षकांना वाटलं असेल की आता मैदानात ही खेळी नाबादची राहणार का, परंतु आता मात्र या जोडीला तोडण्यात यश आलंय. ते गोलंदाज सचिनला शैलेश मात्र या ठिकाणी माघारी परततोय. चेंडू चांगले घेतले, त्याच्याही पलीकडे 2 चौकार आणि एकच षटकार शैलेशच्या फलीमधून आपल्याला अद्याप पाहायला मिळालाय. धावफलक मात्र तिथेच स्थिरावलाय, ते जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी केली शैलेशने. 15 चेंडू 23 धावांची खेळी साकारली, पण जी अपेक्षा होती या 15 चेंडूमध्ये किमान 40-45 धावा येणं गरजेच्या होत्या. कारण इथे स्कोर कार्ड कुठेतरी थांबला गेला संदीप. कारण 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूत बाळादा धनवी नॉन स्ट्राईकला असतील, स्ट्राईकला फलंदाज नरेश, आणि नरेशकडे जी क्षमता आहे, ताकद आहे, पण आतापर्यंत ताकद दिसली नाहीये. इकडे जर पाहिलं गेलं सुजल 11 विंधने या संघामध्ये कभी खुशी कभी गम. कारण कुठेतरी धावा येणं गरजेचं होतं आणि महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी शेवटच्या क्षणी जो फलंदाज मैदानावरती पाय रोवून होता तो माघारी परतला. त्या पाठोपाठ आपण पाहतोय नरेशही माघारी निघाला. नरेशने सांगितलं या ठिकाणी शैलेशला, तू चल मैं भी तेरे साथ वापस आया. हा संदीप, जर विचार करायला गेलं तुमच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर मित्र म्हणाल आजचा तिसरा दिवस, तिसरी क्वार्टर फायनल सध्या मैदानात आपण पाहतोय. आणि या क्वार्टर फायनलचा विचार करायला गेला तर मात्र ज्या पद्धतीत हा दोनही संघाचा दमदार हजेरी आतापर्यंत लावली संपूर्ण दिवसात, त्या पद्धतीचा सामना आता पाहायला मिळत नाहीये. कारण जे मोठे फटके, मोठे षटकार, मोठे चौकार, ज्या विकेट प्राप्त करायला पाहिजे होत्या त्या मात्र या मैदानात दिसत नाही आहेत. परंतु पाहूया, अजूनही वेळ गेलेली नाहीये. कारण अजूनही या षटकात 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रथम सत्राचा हे स्लॉग ओव्हर चालू आहे आणि या स्लॉग ओव्हर मध्ये 3 चेंडू शिल्लक. धावफलकावरती धावा तिथेच स्थिरावल्यात 35 या आकड्यावरती. ज्या आकड्याकडे वाटचाल करायची आहे तो क्रिकेटच्या जगतातला सगळ्यात मोठा आकडा आपण मानूया. कारण 36 आकडा, परंतु तो पार करताना बॅक टू बॅक 2 विकेट सध्या धावफलकावरती येत आहे. खऱ्या अर्थाने आपण सांगितलं संदीप सर 35 धावा त्या धावफलकावरती आहेत. पण जे सलामीची जोडी मैदानावर होती आणि खरंच नवीन खेळाडू येण्यापूर्वी यांच्याकडे जी क्षमता होती, ताकद होती, कारण बराच काल त्यांनी मैदानावरती थांबले होते. इथे मोठे फटके येणं गरजेचे होते.
राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केलाय, चेंडू सरळ यष्टीरक्षकाला चुकवतोय आणि आता मात्र थोडी स्ट्राईक आपल्याला रोटेट झालेली पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने कर्जत मध्ये एक स्टार फलंदाज म्हणून ज्याची वर्णी पंचांचा वाईटचा इशारा आलाय. 1+1 या 2 धावा धावफलकावरती येतील, पण तो स्ट्राईक रोटेट झाली आहे संदीप गायकवाड आणि स्ट्राईक वरती आहेत द लेजंड क्रिकेटर ऑफ कर्जत बाळादादा दनवे. हा ही वाईट चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, अतिरिक्त बाजूने चेंडू यष्ट्यांच्या जाताना दिसला पंचांना आणि त्याच्यावरती पंचांनी पुनश्च वाईडचा इशारा दिलाय. बॅक टू बॅक 2 वाईड आले. इथे सुंदर फटका येतोय बाळा दनवींच्या फळीमधून, परंतु तितकी फळी पाहिजे तशी तलपली नाही आणि इथे मात्र आत्महत्यास प्रवृत्त केलंय ते रमाकांत यांना आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माघारी जा, कारण बाळादादा दनवी यांच्या ती ताकद आहे, क्षमता आहे. कारण बरेचसे सामने बाळा दनवींचे आपण पाहिले, आता रेनी सीझन आहे, परंतु असे बरेचसे सामने पाहिले जिथे 24 धावा 25 धावा असताना शेवटच्या 7 चेंडूंमध्ये त्या मात्र बाळा दनवींनी विजयी पथावरती नेलेत. 2 चेंडू बाकी आहेत सर. प्रशांत दादा खांडेकर आपण पाहतो सलामी जोडी नेहमीच खालापूरमधून दिसते, तो प्रशांत दादा इथे पाहिलं गेलं तर ओपनचं संघ आणि इथे कुठेतरी अनेक मातबर संघ असताना प्रशांत दादा आपण फलंदाजीला जाताना पाहतो, नॉन स्ट्राईकला असेल. या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं जे फलंदाज बाद झाले, 3 फलंदाज आत्तापर्यंत या षटकामध्ये बाद झाले, म्हणजे स्लॉगवर ज्याच्यावरती हाणामारी करायची असते प्रथम फलंदाजी करताना तिथे विकेट का सिलसिला या ठिकाणी सुरू झालाय. सुरेख फटका, मी म्हटलं होता चुकी झाली का, जी सलामीची जोडी मैदानात दाखल केली, परंतु बाळा ताकद आहे, क्षमता आहे आणि ती क्षमता आज मात्र मैदानावर दिली आहे. कारण रेनी सीझन मध्ये सुद्धा तसेच फटके येत आहेत, कारण आलेला खणखणीत दणदणीत षटकार, या षटकाराच्या माध्यमातून धावफलकावरती धावा घेत आहेत त्या सुजल 11 विंदणे संघाच्या अद्यापपर्यंत 45 या आकड्यावरती. क्रिकेट काय असतो ते बाळा दनवी यांच्या फटक्यातून दाखवून दिलाय त्यांनी, परंतु इथे विचार करूया अजूनही झोन मध्ये आले नाहीत बाळा दनवे. हा फटका पुनश्च आपण पाहतोय, इथे मात्र एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हवेत बॅट पाहिली. प्रशांत सर मात्र तिथपर्यंत पोहोचले होते, परंतु हवेत बॅट राहिली आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी गोलंदाजाला झाला आणि इथे मात्र षटक संपल्यांचा पंचांचा निर्वाळा येते. सत्र सुद्धा समाप्ती पथावरती येत आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 46 या आकड्यावरती. विजयासाठी 24 चेंडू आणि 47 धावा संख्येची गरज आहे. काय घडतंय या सामन्यात पाहणार आहोत. कामोठे पारगाव की सुजल 11 विंदणे या 2 संघादरम्यान चालू असलेला क्रिकेटचा संग्राम. संदीप सर धन्यवाद. आपण पाहतो 24 चेंडू आणि 47 धावा. आपण जर विचार केला या मैदानावरती बालादादा षटकार लगावला, 52वा षटकार होता या स्पर्धेचा, म्हणजे या मैदानावरती गेले 3रा दिवस आहे आणि 3 दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारे आपण फटकेबाजी अनेक खेळाडूंची पाहिली गेली. आपण कौशलकडून पाहिलं गेलं होतं, एक चेंडू 6 धावाची गरज असताना आपण लगावलेला त्याचा षटकार होता. त्यानंतर अमोल भोईरने पहिला जाता जाता लगावलेला सुंदर असा षटकार होता. साहीने लगावलेला एक बेहतरीन सर्वाधिक लांब षटकार होता. म्हणजे अनेक षटकार पाहिले गेले. तर त्याचबरोबर पाहिलं गेलं जोवेली संघाकडून महेंद्र धुले यांनी लगावलेला सर्वाधिक अग्रेसर खूप उंच आणि लांब षटकार होता. म्हणजे अनेक षटकार आपण या ठिकाणी पाहिले गेले. जर मीटर ग्रेट आपल्याकडे असती तर जरूर आपण ती दिशा दाखवली असती, ते मोजमाप दाखवलं असतं किती लांब षटकार या ठिकाणी टाकले जातात. जर आपण टेनिस क्रिकेटचा हिशोब केला तर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच भाऊ राठोडचं नाव येते, कारण सर्वाधिक लॉंगेस्ट षटकार मारण्याचा मानस त्याचा असतोय. राजा भुईर जे आमचे सहआयोजक आहेत यांचे बाहुबली षटकार असतात. म्हणजे अनेक षटकार आपण पाहतो, पण याच मैदानावरती आत्ता परत लागलेले ते 52 षटकार. चोवीस चेंडू आणि 47 धावांची गरज असणार.
तर आपण पाहिलं गेलं ज्या संघाच्या खेळाडूने या संघाला अग्रेसर केलं ते दोन खेळाडू आपण पाहतोय. संजय आणि सोन्या ही जोडी मैदानावरती पाहतोय. जे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहतात त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन करूया, स्वागत करूया. स्पर्धेमध्ये तुम्ही लाईव्ह आहात, मनापासून आभार. असेच जोडले जा, कारण येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे. दोन चेंडू द्या ना दादा. तो सलामीची जोड़ी मैदान रवाने पंचांचा आगाज किया जाए, शुरुआत किया जाए. नरेश पहिला चेंडू सुरेख गतिवान चेंडू होता. एक धाव घेतली जाते. बघा मी हमेशा म्हणतोय क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये दोन फलंदाज मैदानात जातात ना, त्यांचा रिमोट कंट्रोल हा पॅव्हलियन मध्ये असतो. हा रिमोट आपण पाहिला गेला त्यांच्याकडे. तुम्ही किती रेस देणार? चांगल्या प्रकारे आपण खेळ पाहतोय. आजचा दिवस एक सुरेख पाहिला गेला. पहिली एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये गेली नाही, तर एक सिंगल या ठिकाणी पाहतोय. संजय स्ट्राईकला आता परत चांगली काम अभ्यास चांगल्या प्रकारे गेला. गोलंदाज नरेश पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड राऊंड विकेट असा मारा. सिंगल या ठिकाणी रोटेट होते. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती आपण पाहिलं गेलं, कबड्डी संघ विजयाच्या दिशेने जायचंय, तर ह्या दोन फलंदाजांना रोवून खेळणं खूप गरजेचं असणार. सुरेख फटका. चेंडू लॉंग दोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल पडल्यानंतर चेंडू स्लो होतोय. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बघा कोणती घाई गडबड नाहीये. सुरेख सिंगल घेतली जाते. 46 धावा झाल्या होत्या. 47 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठला करताना पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा. चौथा चेंडू नरेश तयार. इथे क्रीज सोडून चेंडू टाकला गेला. पंतांनी दंडवत कारवाई. नो चेंडू. नोची एक धाव या ठिकाणी घेतली जाणार. न खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं या पुढचा चेंडू आपण पाहतोय. फ्रीट यानंतर असणार
नो चेंडू आपण पाहतोय आणि त्यानंतर फ्री हिट. या दरम्यान आपण पाहतोय एक खराब चेंडू पुन्हा एकदा पाहिलं गेलं. पंच कुलकर्णी सर सांगतात आम्हाला स्वेर मारा, वाईटची एक धाव आणि प्लस एक्स्ट्रा बायची धाव. फ्री हिट या ठिकाणी कंपल्सरी असणार. यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असणार. सहा धावा धावफलकावरती आहेत. त्याचा फ्री हिटचा चेंडू हा वाईटचा पर होतो. क्षेत्ररक्षकच्या चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकार तरी एकच धाव असणार. एक झेल बघा, क्षेत्ररक्षक खुश झाला होता. राजेश सर, क्षेत्ररक्षक खुश झाला होता, झेल पकडली होती. त्यानंतर समजलं का फ्री हिट आहे, या ठिकाणी झेलबाद पर्यंत होणार नाही. चेंडू तुरंत फेकला, म्हणजे कोणत्या प्रकारचा वेट आणि वॉश केला नाही, चेंडूला हातामध्ये ठेवलं नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा बघतो आपण एक लेग बाईची धावे ते स्कोर शिल्लक आहे. नरेश पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक कामगिरी करतो. माहिती आहे चेंडूला गती नाही आणि तो चेंडू टापला जातोय. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होतो आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 47 धावांचं लक्ष होतं, म्हणजे अजूनही 38 धावा आपण पाहतोय. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 38 धावा पटकाव्या लागतील. इथे संदीप सर पाहिलं गेलं तर दोन फलंदाज आहेत का ज्यांना ती ताकद आहे आणि ती ताकदमध्ये ते सोन्या आणि त्याचबरोबर पाहिजे संजय, या दोघांमध्ये ताकद आहे. या अगोदरी दोघांनी 8 चेंडूमध्ये 30+ धावा कुठल्या होत्या, दोघांनी चांगली कामगिरी केली होती. त्याच पद्धतीने एक अपेक्षा असेल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्जन येणारे 18 चेंडू 38 धावांची गरज. रिक्वायर रन रेट 12.67 या ठिकाणी राखायला लागेल. सुरेख फटका ओरपी चेंडू होता. लोकांना झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल एक धाव घेतली जाते. नशिबाचा कोल सध्या तरी सुजलेला संघ विमानिका संघाकडे जातो, कारण कोणताही चेंडू सीमारेषा पार होत नाहीये. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आला नाही. हाच तो संघ पारगाव कामोटे संघ. आतापर्यंत याच संघाने नेहमीच आघाडीचे हे फलंदाज अग्रेसर राहिले फलंदाजीला, पण इथे कुठेतरी बॅकफूट होती ढकललं या गोलंदाजाने. 11 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज, म्हणजे प्रति चेंडू 2+ धावा या ठिकाणी घ्यायला लागतील. प्रत्येक चेंडूवरती 2 पेक्षा अधिक धावा कुटाव्या लागतील. सज्जन तयार. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी. लोकांमध्ये चेंडू ट्रॅव्हल एकच धाव या ठिकाणी आपण आत्ता परत होते. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. सुरेखा बांधून ठेवले आता परत या सुजल 11 विवने संघाने, कारण कुठेतरी फलंदाजांना हात खोलण्याचा मोका देत नाहीये हा गोलंदाज. सुरेख फटका इथे गॅप मध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पहिल्यांदा ज्या वेगाने चेंडू गेला क्षेत्ररक्षक हक्काबक्का झाला, चेंडू त्याच्या हातामध्ये सापडला नाहीये आणि त्या पद्धतीने आलेला हा चौकार. 4 धावा खूप महत्वपूर्ण या इनिंगचा आपण पाहतोय. चौकार पाहिला गेला आणि स्पर्धेचा पाहिला गेला 29वा चौकार, म्हणजे 29 चौकार आत्ता परत लागले गेलेत या स्पर्धेमध्ये.
15 चेंडू आणि 31 धावांची गरज. रिक्वायर रन रेट बरोबर 12.40 येऊन टिपलाय. अग्रेसर झालाय. डॉटची टायमिंग बोलत नाहीये. पूर्ण दिवस हा खेळाडू थकला का असं वाटते, कारण खूप वेळ हा मैदानावरती होता प्रत्येक वेळी. पण इथे सज्जन लाजवाब कामगिरी करतो. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि धावांचा तो पाठलाग करायचा आहे. तो पाठलाग करताना रिक्वायर रन रेट वाढला जातोय. येणारी 14 चेंडू आणि 31 धावांची गरज. या ठिकाणी कोणताही मोठा फटका लागत नाही. वायडीशी लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये बाळाचा धनवी त्या ठिकाणी तैनात. सिंगलच या ठिकाणी होते आणि सिंगलने स्कोर कार्ड कोणत्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी आपण पाहतो सुजल विभोने संघ घेत नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड सर्वाधिक एक खतरा म्हटला जातोय तो 17 आकडा धावफलकावरती लागला झालाय. वरती चेंडू एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नरे चेंडू उचलणार फेकणार त्या दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2च धावा या ठिकाणी घेतल्या जातील. या दुहेरी धावेने स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती जाऊन थांबले. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज, म्हणजे प्रतिषटक 14 धावा या ठिकाणी पटकाव्या लागतील. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज. ह्या इनिंग मध्ये पाहिलं गेले चौकार आता परत लागलं गेले. तर सोबत जोडले जातात आमच्या या 2 षटकासाठी संदीप बोराडे. येणारे 12 चेंडू 28 धावा संख्येची गरज असताना तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू फेकला गेलाय, ज्याच्यावरती मात्र या क्षणी एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावत आहे, जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 20 आकड्यावरती. या क्षणी पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा चेंडू आणि त्याच्यावरती आलेला खणखणीत दणदणीत असा सोन्या ब्रँड षटकार. इकडे बाळा धनवी तर दुसरीकडे आपण पाहतोय सोन्या मैदानात आहे. म्हणजे तब्बल या 7 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि या 7 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते 27 या आकड्यावरती. संदीप सर पहिला गेला शॉर्ट पिच चेंडू होता. हा फटका खेळायचा होता, ताकद कमी पडली सोन्याची, कारण मैदानाचा अंदाज, कारण आज जर मैदानाचा अंदाज घ्यायला गेला तर एक तर रेनी सीझनचा क्रिकेट त्यातही पाहायला गेलं तर मित्रांनो या मैदानावरती आलेलं गवात आणि त्याच्यावरती जर तुम्हाला विजय संपादन करायचा असेल तर एखाद्या शॉर्ट पिच चेंडूचे वाट पाहावे लागेल, खराब चेंडूचे, आणि तो चेंडू हवेतून मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणं फार गरजेचं आहे. म्हणजे तिथे मात्र धावा येऊ शकतात, परंतु जर तुम्ही मैदानी एकेरी दुहेरी धावा घ्यायला गेला तर ते मात्र थोडंसं कठीण काम आहे. सुंदर फटका येतो, या क्षणाला मात्र फटका केला गेला, ऑन साइड रिजन चेंडूला ट्रॅव्हल केला गेला ते मात्र संजय याच्या फलीमधून आणि या ठिकाणी एकेरी स्वरूपातली धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे, जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत आकड्यावरती. लक्ष्याच्या समीप जाण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर या मॅच मधलं निर्णायक षटक आहे. इथे धावा रोखल्या तर मात्र बाळा धनवी यांच्या संघाचा विजय आणि नाही रोखल्या तर मात्र पारगाव कामोडे. इथे चुकी केली सध्या तरी मी म्हणाल सज्जन याने मात्र विकेट किपर काम करताना चुकी केली, कारण मी तर म्हणेल सोन्याच्या फळीचा वेध घेऊन चेंडू ब्रश होऊन सरळरित्या हातात येत होती, परंतु हा झेल मात्र त्यांनी ड्रॉप केला गेला. संकटाला आमंत्रण दिलंय मी तर म्हणेल या क्षणी. हा सुंदर फटका मी म्हटलं तर संकटाला आमंत्रण. 4 खेळाडू चेंडू खाली येत आहेत, प्रयत्न करतायत हा चेंडू पकडण्याचा. सोन्याचा विकेट त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे ते मैदानात त्यांना जाणून चुकलाय, परंतु आता मात्र दुसरं जीवदान
सोन्यासाठी मिळतंय मैदानात. एक सोडला विकेट किपर साजन आणि दुसरा सोडलाय तो मात्र या ठिकाणी ऑनसाइडचा खेळाडू, परंतु धावपळक जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 31 या आकड्यावरती. संदीप सर, नशीब बलवत्तर काय करणार शोएब अख्तर. हा हे बरोबर आहे. कारण बलवत्तर नशीब आहे त्याचं, कारण कोणत्याही प्रकारचा गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करून दे, पण क्षेत्ररक्षकाची साथ खूप महत्त्वाची असते. सामना एक हाती नसतो, प्रत्येकाची साथ खूप लागणे गरजेचे असते. पुढचा चेंडू बाळा धनवे यांचा. ही बाईची एक धाव घ्यायची. ते येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय. 3 षटकाच्या अंती 32 धावा या ठिकाणी धावपळकावरती लागल्या जात आहेत. आता येणारे 6 चेंडू आहेत विजयासाठी. अजूनही 15 धाव संख्येची गरज आहे. मैदानात पारगाव कामोठे यांच्यातली लढत चालू आहे. सहा चेंडू आणि 15 धावा आपण पाहिलं गेलं. नेहमीच स्पर्धा म्हटली गेली का शेवटचा सामना आणि शेवटचं षटक ज्या गोलंदाजाकडे असतंय त्याच्यासाठी टांगती तलवार असते. कामगिरी सुरेख करणं खूप गरजेची असते. ती फलंदाज असतोय त्याला मॅच जिंकून घेऊन जायची गरज असते. इथे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. येणारा प्रत्येक चेंडू संदीप सर खूप महत्त्वाचा असणार. हा नक्कीच. आता मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, कारण हे दडपण का आलं की आगे आणि या 5 चेंडूंमध्ये 12 धाव संख्येची गरज आहे. अजूनही सामना कुठेही गेला नाहीये. तिसरी क्वार्टर फायनल कोण विजयी पथावरती नेणार आणि सेमी फायनलच्या राऊंड मध्ये दखल कोण देणार. हा फटका केला गेला. पुनश्च आपण पाहतोय एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु वेट्यान वॉच केला गेला आणि या एका धावेने आता मात्र धावफलक पुढे सरसावत आहे, जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत. क्रिकेटमध्ये जगतातला सगळ्यात महत्त्वाचा आकडा तो म्हणजे 36. विचारला कोणी जर 6 चेंडूंमध्ये कितपत धावा होतात एका षटकामध्ये तर त्या 36 आकड्याचं उत्तर येतं. परंतु आता पाहूया काय घडतंय. कारण आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 11 धाव संख्येची आवश्यकता. सुंदर हा चेंडू निर्णायक या सामन्याला वळण देऊ शकतो. कारण इथे काय घडतंय ते पाहूया. कारण इतका सुंदर चेंडू ऐन मोक्याच्या वेळी फेकला गेलाय. कारण प्रत्येक चेंडूवरती आता धावा येणं अपेक्षित असताना मात्र इथं थोडीशी चुकी फलंदाजाच्या माध्यमातून झाली आहे. तीन चेंडू 11 धाव संख्येची गरज. हा सुंदर फटका येतोय. आलेला सनसनीखेज निर्माण करणारा पुनश्च कमबॅक करू देतोय आपल्या संघाला अखनकरीत षटकार. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कामोठे पारगाव की सुजल 11 मिंदणे या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. 2 चेंडू शिल्लक 5 धाव संख्येची आवश्यकता तीही विजयासाठी. हा चेंडू मात्र डॉट आलाय. आता मात्र 5 नाही कंपल्सरी चेसिंगचा जर विचार करायला गेलं तर येणारा शेवटचा चेंडू शिल्लक आजच्या दिवसातला तिसऱ्या क्वार्टर फायनल मधला आणि मात्र 5 धाव संख्येची गरज म्हणजे प्रत्येकी षटकारच ठोकावा लागणार. हा चेंडू वाईट. आणखी एक ट्विस्ट मैदानात पाहायला मिळत आहे. काय घडतंय
ते माहीत नाहीये, कारण विजय पराजयाच्या भाषेच्या पलीकडचा क्रिकेट सध्या मैदानात पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचं कौतुक करेल, संपूर्ण दिवस हा त्यांच्या माध्यमातून गाजला गेला या मैदानामध्ये. परंतु पाहूया आता मात्र एक चौकाराची गरज आहे विजयासाठी. एक चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. सुंदर फटका, आगे गगनभेदी फटका आणि हवेत असलेला चेंडू आणि या क्षणी बाला धनवी यांनी मात्र जेल टिपलेला आहे. काय क्षण! सज्जन साहेबांनी मी तर म्हणेल थोडीशी चुकी केली होती मैदानात, त्यांच्या हातातून चेंडू सुटला सुद्धा, परंतु बाला धनवींनी अचूक अंदाज हेरला आणि या ठिकाणी मात्र सुजल 11 मिंदणी संघाला विजयी पथावरती नेलाय. वेल प्लेड.